शेवग्याच्या शेंगा खूप जास्त पौष्टिक असतात, प्रत्येकाने खाल्ल्या पाहिजेत. पण लहान मुलं किंवा काही मोठी माणसंसुद्धा शेंगांची भाजी आवडीने खात नाही. पण हा पदार्थ लहानच काय, मोठेही खूप आवडीने खातील. सकाळचा नाश्ता, जेवण किंवा मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता. त्यासाठी मी इथे व्यवस्थित तयार झालेल्या गावरान शेवग्याच्या शेंगांचे असे तुकडे करून घेतले आहेत. 2 शेंगा घेतलेल्या. वजनाने शेंगा 200 ग्रॅम आहेत. शेंगांची साल पूर्णपणे न काढता अशी अर्धवट साल ठेवायची. शेंगा स्वच्छ धुवून घेते. त्यानंतर गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं आहे. कापलेल्या शेवग्याच्या शेंगा पाण्यात घालून घेऊया. शेंगा जास्त जाड असतील तर त्याचे असे मधोमध 2 भाग केले तरी चालतील. शक्यतो ह्यात पाणी खूप जास्त न घालता शेंगा शिजण्यापुरतंच घालायचं. थोडंसं मीठ घालून झाकण देऊन शेंगा शिजवून घेते. गॅसची फ्लेम कमीच आहे कारण आपण पाणी कमी घातलं आहे. साधारण 9 ते 10 मिनटानंतर बघूया. शेंगा व्यवस्थित शिजल्या आहेत. ह्यात पाणीही जास्त उरलं नाही. शेंगा अशा व्यवस्थित शिजवल्या की त्यातील गर सहज काढता येतो. आता ह्यात जास्त पाणी नाहीच आहे म्हणून ह्या शेंगा मी डायरेक्ट ताटातच काढते. पण शेंगा शिजवताना त्यात पाणी राहिलं असेल तर मग चाळणीत काढा. थोड्याशा कोमट झाल्यावर ह्यातील गर काढूया. तर ह्या पद्धतीने चमच्याच्या मदतीने शेंगातील गर सहज काढता येतो. शेंगांचे तुकडे खूप जास्त छोटे छोटे न करता जरा मोठे ठेवले की गर व्यवस्थित काढता येतो. एवढा गर निघाला. आपल्याकडे बघा सीझनमध्ये खूप जास्त शेंगा असतात, तेव्हा शेंगा उकडून असा गर काढून डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवला की 4-5 दिवस छान टिकतो. मग सकाळी घाई गडबडीत त्यात फक्त मसाले पीठ एकत्र करून नाश्त्यासाठी झटपट तयार होईल. ह्याचे आपण थालीपीठ बनवतोय. त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेऊया. 4-5 पाकळ्या लसूण, 2-3 किंवा आवडीप्रमाणे हिरवी मिरची, थोडासा आल्याचा तुकडा आणि अर्धा चमचा जिरे. पाणी न घालता मिक्सरला हे वाटून घेते. उकडलेल्या शेंगांचा गर ह्यात घालून पुन्हा एकदा मिक्सरला हे फिरवून घेते म्हणजे हे एकसारखं होईल. अगदीच गरज वाटली तर आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घालू शकता. वाटलेलं साहित्य परातीत काढून ह्यात घालूया. 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी बेसन आणि पाव वाटी तांदळाचं पीठ. पिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणखी ह्यात घालूया 1 बारीक चिरलेला मोठा कांदा, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर आणि चवीनुसार मीठ. थालीपीठ आहे म्हणून 1 चमचा पांढरे तीळ पण घालते. ह्यात चिमूटभर हिंग आणि चिमूटभर साखर पण घातलेली, पण ते व्हिडिओत आलं नाही. भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे मिक्स करून घेते. सुरुवातीला पाणी न घालताच मिक्स करायचं. ह्यात तुम्ही तुमच्या आवडीची आणखी इतर पीठंसुद्धा घालू शकता, जसं की गव्हाचं पीठ, बाजरीचं पीठ किंवा घरात पालक, मेथी, कांदापात अशा हिरव्या भाज्या असतील तर त्या पण चिरून घालू शकता, म्हणजे हे अजून पौष्टिक होईल. मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून ते ह्यात घालून घेते. शेंगा उकडलेलं पाणी उरलं असेल तर मग तेच पाणी ह्यात घाला. खूप घट्ट नाही आणि खूप जास्त सैलसुद्धा नाही, असं जरा मध्यम ठेवायचं. आता लगेचच थालीपीठ बनवायला घेऊया. आज मी डायरेक्ट तव्यातच थालीपीठ थापते. त्यासाठी गॅसवर भिडाचा तवा ठेवून तव्यावर थोडंसं तेल लावून घेते. तवा गॅसवर आहे पण गॅस अजून चालू केला नाही, म्हणजे तवा पूर्णपणे थंड आहे. आपल्याला थालीपीठ किती छोटा मोठा हवं आहे त्याप्रमाणे मिश्रणाचा गोळा घेऊन हाताने ह्याप्रमाणे थापून घेते. हाताला चिकटत असेल तर हात जरा पाण्यात बुडवून घ्यायचा, म्हणजे थालीपीठ छान पातळसर थापता येईल. तवा पूर्णपणे गार आहे त्यामुळे हे व्यवस्थित थापता येतं. गरम तव्यावर असं थापले जाणार नाही. मध्ये जास्त जाडसर वाटत असेल तर आधी तळ हाताने असं थापून घ्यायचं, त्यानंतर मग बोटांनी करायचं. गरज वाटत असेल तेव्हा बोटं पाण्यात बुडवायची. सगळीकडून व्यवस्थित करून थालीपीठ थापून झालं आहे. थालीपीठ आहे त्यामुळे बोटांनी मध्यभागी छिद्र करायचं. आत्ता मी गॅस चालू करते. सुरुवातीचा 1 मिनिट तवा गरम होईपर्यंत गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवते. 1-1.5 मिनिटानंतर मग गॅस कमी करून झाकण देऊन थालीपीठ भाजून घेऊया. 3-4 मिनिटात बघूया. वरची बाजू जरा सुकली आहे. ह्यावर आवडीप्रमाणे तेल किंवा तूप लावू शकता.
खालची बाजू व्यवस्थित शेकली की पलटी करायचं. तेल तूप आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. थालीपीठ आपल्या आवडीप्रमाणे जाड पातळ कसंही थापता येतं. गरज वाटली तर परत पलटी करायचं. दोन्ही साईडने खमंग भाजलं की काढून घेऊया. तवा गरम झाल्यावर मग तव्यात थालीपीठ थापता येत नाही. मग एकतर तवा गार होऊन द्यायचा किंवा मग नेहमीप्रमाणे थालीपीठ थापायचं. म्हणजे कॉटनचा एखादा रुमाल पाण्यात भिजवून त्यावर थालीपीठ थापायचं. ह्याप्रमाणे तव्यावर थोडंसं तेल घालून हे थालीपीठसुद्धा भाजून घेते. आपण घेतलेल्या साहित्यातून मध्यम आकाराची 4 थालीपीठं झाली. चवीला खरंच खूप छान लागतात. गोड दही, लोण्याचा गोळा, चटणी, सॉस कशासोबतही खाऊ शकता. चवीला ही थालीपीठं खूप छान लागतात. खाताना ओळखू येत नाही की ह्यात शेवग्याच्या शेंगा आहेत. तर ज्यांना शेवग्याच्या शेंगा खायला आवडत नाही त्यांना शेवग्याच्या शेंगा खाऊ घालायची ही आयडिया कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा. बनवून बघा. आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा.